पाझर फुटू शकतो, पण युती सरकारला पाझर फुटत नाही आहे। 80 दिवसापासून आम्ही बोंबलून सांगत होतो की ही हत्या निर्घुणपणाने केली गेली आहे, म्हणजे ह्या क्रौर्याला सीमाच नाही असं आम्ही त्यांना सांगत असताना या पाषाण हृदयी सरकारला हा पाषाण त्यांना नाही इथे विनंती करू बरं ठीक आहे, इथं राहू द्या, बाजू तर व्हा, त्यांना शब्द द्या, तुम्ही अडवू नका, आतमध्ये जाणार नाही, तुम्हाला शब्द दिला ना नाही, आतमध्ये जाणार, फक्त हे ठेवा नाही, मी आतमध्ये जाणार नाही, आतमध्ये जाणार नाही। जितेंद्र आव्हाड हातामध्ये एक दगड घेऊन चाललेले आहेत। आत जाण्यासना मज्जाव केला जातोय कोणत्याही स्वरूपात। आत जात असताना आता आपण पाहतोय सुरक्षा अतिशय कडक करण्यात आलेली आहे। जितेंद्र आव्हाड हे हातात दगड घेऊन आलेले आहेत। पाषाण हृदयी हे सरकार आहे असं ते म्हणतायत। पाझर फुटत नाहीये सरकारला असे वक्तव्य केले। शासनाला पाझर फुटेल, या शासनाच्या हृदयाला पाझर फुटत नाही, हे शासनाचं हृदय आहे, पाषाण हृदयी शासन आहे। 80 दिवसापासून शासनाला माहिती आहे काय झालंय। साहेब काल तुम्ही बेड्या घालून आलात, आज दगड घेऊन आलात तुम्ही। हा दगड प्रतिकात्मक आहे, हे शासनाचं हृदय आहे, याला पाझरच फुटत नाही, याला पाझरच फुटत नाही, पाझर। धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईल असं वाटतं तुम्हाला? यांना पाझरच फुटायला तयार नाही तर राजीनामा कसा होईल? तर आव्हाड एक भला मोठा दगड घेऊन विधान भवनात दाखल झालेले आहेत। विधान भवनात आत जाण्यासना अर्थातच मज्जाव करण्यात आलेला आहे, कारण आत अशा स्वरूपात कोणत्याही वस्तू घेऊन जाण्यास, ज्यामुळे दुसऱ्याला हानी पोहोचेल अशा वस्तू घेऊन जाण्यास मनाई आहे आणि त्यामुळे दगड घेऊन जाण्यासना मनाई केली आहे। मात्र हे पाषाण हृदयी सरकार आहे, दगडाला पाझर फुटेल पण सरकारला फुटत नाही असं म्हणत तो पाषाण घेऊन ते आलेले आहेत। हे या सरकारचं हृदय आहे असं म्हणत ते पाषाण घेऊन, तो दगड घेऊन जितेंद्र आव्हाड दाखल झालेले आहेत। इथे दृश्य आपण बघतोय विधान भवनाच्या अगदी दरवाजाच्या तोंडावरच हा गोंधळ सुरू झालेला आहे आणि आता इथल्या सगळ्या पत्रकारांना सुद्धा बाहेर हाकललं जात आहे, पत्रकारांना सुद्धा धक्काबुक्की केली जाते। एकीकडे जितेंद्र आव्हाड हे हातामध्ये दगड घेऊन आलेले आहेत आणि सुरक्षा रक्षक जे आहेत ते मात्र इथे पत्रकारांना बाहेर हाकलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण अगदी काहीच वेळात आता सगळे महत्त्वाचे नेते इथे येण्यास सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दाखल होतील, तर जितेंद्र आव्हाड हे मात्र पाषाण घेऊन आलेले आहेत। काल त्यांनी हातामध्ये बेड्या घातलेल्या होत्या, 80 दिवस झालेले आहेत हत्येला, मात्र पाझर फुटत नाहीये या सरकारला असं म्हणत जितेंद्र आव्हाड हे हातात दगड घेऊन दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री इथे येतात आणि त्यामुळे आपण पाहतोय सगळ्यांना बाजूला करण्यात आलेलं आहे। सगळ्या इथे उपस्थित असणाऱ्या माध्यमांच्या प्रतिनिधींना बाजूला करण्यात आलेलं आहे, धक्के देऊन बाजूला केलेलं आहे, कारण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येण्याची कदाचित वेळ झालेली आहे आणि त्यामुळे सिक्युरिटी टाईट झालेली आपल्याला पाहायला मिळते। हा दगड घेऊन दाखल झालेले जितेंद्र आव्हाड आपण पाहतोय विधान भवनाच्या आवारात ते दाखल झाले आणि हेच ते हृदय आहे या सरकारचं असं म्हणत त्यांनी इथे एंट्री केली। आज जाण्यास मात्र त्यांना मज्जाव करण्यात आला। सुरक्षा रक्षकांनी यावेळेला सांगितलं होतं आज जाण्यास आम्ही तुम्हाला परवानगी देऊ शकत नाही, दगडासकट तुम्ही जाऊ शकणार नाही, आणि त्यावेळेला जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा सांगितलं हे सरकारचं हृदय आहे, हे आत घेऊन मी जाणार नाही।